वक्फ बोर्डावर आज जेपीसीची बैठक आहे। जेपीसीच्या स्थापनेच्या वेळी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार समितीला उद्यापर्यंत अहवाल सादर करायचा आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आज आत्मक्लेश उपोषण करणार आहेत। राज्यघटना लोकशाहीच्या थट्टेच्या निषेधार्थ ते महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश उपोषण करतील। निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना सुरू करणं अनाकलनीय असल्याचं बाबा आढाव यांचं मत आहे। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे। आपला हा निर्णय दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळवला असल्याचं शिंदेंनी सांगितलं। त्यामुळे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा राहिलेला नाही। भाजप जो निर्णय घेईल तो शिवसेनेला मान्य असेल, तसंच भाजप जो मुख्यमंत्री ठरवेल त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे। यावर फडणवीसांना प्रश्न विचारला असता महायुतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत, आमचे श्रेष्ठी आमच्यासोबत बसून निर्णय घेतील, त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये म्हटलंय। गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं भाजपनं स्वागत केलंय। एकनाथ शिंदेंनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। त्यांनी महायुती भक्कम करण्याचं काम केलं असून त्यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंचा आभारी असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात हा निर्णय घेतल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। तसंच भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात, त्यामुळे तसंही काही होऊ शकतं, असंही पटोले यांनी महायुतीच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात विधान करताना म्हटलंय। महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरलाय। महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिलेली आहे। आज महायुतीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नव्या सरकारचा फॉर्म्युला असेल आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलंय। महायुती सरकार स्थापनेपूर्वी मंत्रिपदावरून दावेदारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान मंत्रिपदासह पालकमंत्री पदावरून सुद्धा तिढा असल्याची माहिती मिळते। अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवलं तर स्वागत करू, मात्र भाजप सहजासहजी त्यांना मुख्यमंत्री बनवणार नाही, रोहित पवार यांचं हे विधान आहे। तर कुणीही फुकटचा सल्ला देऊ नये, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आतापर्यंत हे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं आणि त्यामुळे ते शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघेही पालकमंत्री पदावर अडून बसलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मराठा महासंघ देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी भूमिका मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी घेतलेली आहे। झी 24 तासकडे त्यांनी ही आपली भूमिका मांडलेली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचं नेतृत्व करतात असंही त्यांनी म्हटलंय। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी कुणालाही मुख्यमंत्री केलं तरी आमचा पाठिंबा असेल, असं शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी म्हटलेलं आहे। सोबतच मला मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास करणार असल्याचं लंघेंनी म्हटलंय। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय विद्युत रोषणाईनं उजळून निघालं। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे चर्चांना वेळ लागतोय अशी माहिती बावनकुळे यांनी दिली। तर लवकरच सरकार स्थापन करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्र बसून घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। मुख्यमंत्री पदासंदर्भात मुनगंटीवारांनी मोठं विधान केलंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली आहे। तसंच सीएम पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो असंही ते म्हणाले। पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी सारसबाग सिद्धिविनायक गणपतीला साकडं घालत आरती केली। मात्र यावेळी पुण्याचे पालकमंत्री त्यांच्या संदर्भात मागणी केली नसल्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोण यावर अद्यापही संभ्रम पाहायला मिळतो।
सांगलीच्या विटा शहरामध्ये ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसंच वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी संतप्त आंदोलकांनी ईव्हीएम हटाव, देश बचाव असा नारा दिला. उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी मतदानाच्या दिवशी समर्थकांसह आमदार कुमार आयलानी यांच्या ऑफिस बाहेर आलेले होते. ऑफिसच्या बोर्डवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो झाकला नसल्यामुळे तो फोटो काढायला पप्पू कलानी यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सांगितलं होतं. यावेळी कलानी मिरची भजी खात होते. त्यावेळी तिथे आलेल्या कुमार आयलानी यांना पाहून कलानी यांनी काही इशारे केले होते. पुण्यातील आंबेगावमध्ये एका बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटलांचा निसटता विजय त्यांना मिळाला. यावरून एक जागरूक नागरिकानं साहेब आता एक गाव पुढारी बदला असा मजकूर टाकत बॅनरबाजी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळतंय. शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी यांचे भावी पालकमंत्री असे बॅनर झळकलेले आहेत. डॉक्टर विजयकुमार गावित आणि भाजपला डिवचण्यासाठी हे बॅनर्स लावण्यात आल्याची सध्या चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री अशा आशयाचा मजकूर यावर पाहायला मिळतोय. मी देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस शपथ घेतो की हा शपथ घेण्याआधीचा मजकूरही या बॅनरवर लिहिलेला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि शहराध्यक्ष योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला झालेला आहे. गाडी हळू चालवायला सांगितल्याचा राग येऊन 7 जणांच्या टोळीनं योगिता आहेर यांच्या घरावर दगडफेक केली. शिवसेना पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद भवनामधील कार्यालयामध्ये भेट घेतलेली आहे. यावेळी आगामी काळात एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना अमित शाह यांनी शिवसेना खासदारांना दिल्यात. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही अमित शाह यांनी दिल्याची माहिती मिळते. भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी राम सातपुते यांनी केली आहे. या संदर्भात सोलापूर ग्रामीणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनीही प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवले. भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेवर आपली सत्ता राहावी यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात नाईक विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र होतं. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांचा अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये उतरवला होता. लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले खासदार आज शपथ घेण्याची शक्यता आहे. वायनाडच्या खासदार म्हणून प्रियंका गांधी निवडून आलेले आहेत, तर नांदेडच्या खासदारपदी रवींद्र चव्हाण हे निवडून आलेले आहेत. हे दोघेही उद्या लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. आमचे काय होतं याची चिंता करू नये, राम नाम जपावं आणि सिल्व्हर ओकवर जावं असा राऊतांना त्यांनी टोला लगावलाय. तिसऱ्यांदा आमदार झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी नांदेडमध्ये एक वकील उपोषणाला बसलेले आहेत. वजनदार मंत्रिपद मिळावं यासाठी ॲडव्होकेट जमीर पठाण हे उपोषण करतायत. दरम्यान त्यांचं हे उपोषण नांदेडकरांचं लक्ष वेधून घेत आहे. मुंबईच्या दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलाय. फलाट क्रमांक 10चा नंबर बदलून त्याला फलाट क्रमांक 9 असं करण्यात आलेलं आहे. तर फलाट क्रमांक 10A हा याचा क्रमांक बदलून त्याला फलाट क्रमांक 10 असं करण्यात आलंय. महापरिवर्तन दिनानिमित्तानं मध्य रेल्वेकडून 10 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 4 ते 8 डिसेंबरपर्यंत नागपूर ते CSMT अशा 10 अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना 16 सामान्य सेकंड क्लास डबे असतील. डोंबिवलीमधल्या जांभूळमधील MIDCचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद असेल. जलशुद्धीकरण केंद्र आणि 12वे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या 24 तास पाणीपुरवठा बंद असेल. MIDC कल्याण डोंबिवली तळोजा त्याचबरोबर उल्हासनगरचा काही भाग त्या ठिकाणी पाणी येणार नसल्याची माहिती मिळते.
राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 9 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. व्ही फॉर्म आणि एम फॉर्मच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालेला आहे. आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेल्या या प्रवेश प्रक्रियेचा पुन्हा सुरू होणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या जातील अशी माहिती मिळते. मुंबईमध्ये वातावरण बदलामुळे सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्यामुळे आजार बळावलेले आहेत आणि याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. यामुळे मनपासह खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आज तुळजापुरामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. विकास आराखड्यासंदर्भात पुजारी आणि नागरिकांनी काही सूचना केलेल्या आहेत. त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.